तर दादा बरेच चाहत्यांच्याकडून असा प्रश्न येतोय की दादा मैदानात का दिसत नाही तर इथं नॉर्मली इकडे मागे क्रॅक होता आणि ते लिगामेंट तुटून पुन्हा ते पाणी पण धरले. फरक तर आम्हाला एवढा आनंद आहे म्हणजे मागच्या 3 महिन्यापासून की जो बैल 3 पाया उभा राहत होता तेव्हा 4 पायावर बैल उभा राहतोय ह्याचा आनंद मोठा आहे. इथून पुढे नाही पाय लिंबू किंवा जादू टोना असं पण काय काय म्हणते तर असं काळी जादू वापरते आणि त्याच्या की ह्यांचं लिंबू टाईट आहे किंवा निवेदन लिंबूचं जास्त मोठं आहे. तुमचा नंदी पळू नये म्हणून काहीतरी काळी जादू करणारे पण असतात असं याच्याकडे कसं बघता ना की खरं आहे का हे? ऐका मला मोठा लक्ष भेटलाच नव्हता पायऱ्याला इकडून मागून त्याचा मोठा लक्ष आणि बारक्या लक्षाचा शेमीचा फोटो बघा माझ्याकडे आहे. तुम्हाला दाखवतो फोटो आहे ते. हे बघा मी लहान होतो इकडे बारका लक्ष बघू शकताय ह्यो मोठा लक्ष शिव पण भाऊ माझाच आहे आणि मी इकडे आहे. दोघं भाऊ भाऊ होतो. उत्तम ड्रायव्हर आहेत गाडी बारकाला. वडकीचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं. त्याच्यामध्ये लाखो प्रेक्षकांचं खरं आस लागलेली होती ती म्हणजे मथुर या नंदीकडं आणि सगळ्यांना तर माहिती आहे राहुल भाईंचं मथुर आणि तुमचं असणार एक वेगळं नातं. तर गट पास केला मथुरनं आणि सेमीला लक फॅक्टर म्हणा किंवा काही गोष्टीमुळे नाही सेमीला मथुर सेमी पास होऊ शकलं नाही. आमच्याकडे पण पैशाची थापी आहे म्हणजे प्रत्येक ज्या ह्याच्यामध्ये येतो तो काही असा गरीब वगैरे नसतो. प्रत्येकाकडे काहीतरी आर्थिकदृष्ट्या प्रत्येक जण मजबूत असतो. तर दादांना मला विचारायचं आहे की तुमचं काय नक्की बैलगाड्या शर्यत सोडून काय तुमचं बिझनेस आहे? नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत सुपणे या गावामध्ये. सुपणे या गावाचे ज्यावेळी नाव येतं सुपणे या गावाची चर्चा होते त्यावेळी त्यासोबत बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये त्यासोबत नाव येतं ते अमित पाटील यांचं आणि त्यांचा नंदी असणारा टिटवी याचं. तर बरेच दिवस झालं अमित पाटील पण मैदानात दिसत नाहीत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा असणारा नंदी टिटवी पण दिसलेली नाही. याच अनुषंगानं आपण दादांच्या गोठ्यावर आलेलो आहोत आणि आपण या अनुषंगाने त्यांच्याशी बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि त्याची कारणं आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. पहिल्यांदा तर दादा बरेच चाहत्यांच्याकडून असा प्रश्न येतोय की दादा मैदानात का दिसत नाही तर पहिल्यांदा तर सांगा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही दिसत नाही मैदानामध्ये त्याचं कारण काय? मैदानात म्हणजे नसतोयच बैल आजारी पडल्यापासून व्हायचं घरीच आहे. बैलाच्या पायाला माग एक 2-3 महिन्यापूर्वी लागले होतं पेडगावला. बिनजोड केली ₹1,00,000 शर्यत होती. मग गुडघ्याला लागलेलं कुणासोबत होता? तेव्हा ती आमची घरचीच गाडी स्वतःचीच गाडी पाहिली बाजी आणि टिटवी. काय झालं नक्की मैदानामध्ये कशामुळे लागलं? शर्यत झाली आणि बैल गुलाली केला आणि गुलाल केल्यानंतर बैल सोडला की बैल 3 पायावर म्हणजे मागचा पाय टेकायचा बंद झाला तो. तर मग बरेच एक्सरे ही केलं काय गावलं नाही आणि बैल आता पाय सुजायला लागलेला ना. एक्सरे मध्ये काय सापडलं? काय नाही सापडलं. मग त्या लिगामेंट असतात ना बारीक अशा गुडघ्याच्या त्या तुटलेले होते आणि त्याच्यामुळे ते पाणी होते त्या सांध्यात. ते कधी समजलं म्हणजे त्या दिवशी समजलं आणि तवाच एक 2-4 दिवसानं आणि पुन्हा त्याच्यानंतर डबल एक्सरे 4 बाजून केला त्यावेळेस नॉर्मली थोडा वेळेस क्रॅक व्हायचं दाखवत होतं. असं झालं. आणखी काय चालू आहेत औषध उपचार किंवा डॉक्टर कुठले आहेत? बल्लाळ डॉक्टर होते. बल्लाळनंतर धडक साहेब झाले कराडमध्ये आता मसूरला आहेत आणि त्याच्यानंतर आता मग ते झाल्यानंतर मग हे व्हायचं ते पाणी थांबणं म्हणून त्याला डागणी दिल्या म्हणजे डागतेत म्हणतात ते मग आरग बेडकला ते माई डॉक्टरांच्याकडून डागून आणलाय आता महिना झाला. सांगितलेलं तुम्हाला कुणी तसं फरक असं नाही असं करा मग ते फरक पडेल मग त्यामुळे डागून आलोय. जाणवते तुम्हाला थोडं का नाही? आता 100% म्हणजे पहिला आहे ना बैल पायच टेकत नव्हता आता राय धरून राहायचा उभा. आता पाय हळूहळू पाय बी टेकायला लागलाय बोजा बिजा ठेवतोय पाय. आता तुम्ही एक बैलगाडा मालक आहात. प्रत्येक मालकाचा एक नंदीवर खूप जीव असतो आणि तो मैदानात गुलाल करत असला तरी मित्रांनो खऱ्या अर्थानं त्या मालकाचं त्या पाठीमाग खूप कष्ट असते आणि असं काही झालं अचानक तर ते एक नैराश्य येतं किंवा खूप दुःख वाटतं. मग ते पण कारण आहे का की टिटवी नसल्यामुळे तुम्ही मैदानात दिसत नाही? नाही तसं नाही. खोंड आहेत 4-5 आपले 2-3 खोंड आहेत ते पळतात चांगले आधी मध्ये कधी तर असतोय पण बैलाच्या पायाला लागले पडत्या काळात आपल्याला पहिल्यापासून गोष्ट आहे की तिथं राहायचं कारण त्या बैलांनी जेवढं नाव केलंय तेवढं म्हणजे असं ह्याच्या आधी पहिलं पाहिली नाव झालं सगळं झालं पण अचानकच एकदम मोठी चर्चा नाव करणारा म्हणजे बैल टिटवीच होता. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडस दुसरे कोणते तुम्ही म्हटलं तर वासर किंवा नंदी आहेत? आता 2 आदत खोंड आहेत. गोल्या एक आहे पुन्हा चांद मधून चंद्या म्हणून एक खोंड आहे. दुसरा एक ह्याचाच भाऊ सक्का पारस म्हणून आहे तो पण बाहेरच सांभाळ आहे. मग ही 3 खोंड आहेत आणि ह्याच्या दिवशी आता ह्याला सामान एक 2 वर्षापूर्वीच हाय पेडगाव फाटीला डॉर्लीचा हरणे आणि लक्षा म्हणून खोंड पळत होता आमचा. बघा तिकडे बैल आहे तो तुम्हाला बैल दिसेल बघा.
त्याचा लक्षा. पण लक्ष, त्याचा पण मागचा पाय क्रॅक झालेला हं. त्या बैलाचा. मग आज 2 वर्ष झालं त्या बैल असाच बांधूनच आहे. 2 वर्ष झाले. 2 वर्ष मग आता शिवायचा आता बैल चालाय बिलाय लागलाय. आम्ही झोपतोय. आता 1-2 फेरं टाकलेत त्याला. आता 2 वर्षानंतर ह्यो बैल पळवायचा. नाही खरंच संयमच म्हणायला पाहिजे, हा. कारण एवढं असं गुलाल हा गाठण्याला दोघाचा बैल होता, संतोष घरत मुंबईचे वरचे ओले हा, हा. त्यांचा लक्ष म्हणून ह्या नावानं मुंबईत बैल पळत होता. म्हणजे याला पण तुम्ही एवढं 2 वर्षापर्यंत एवढी हा. काळजी घेताय. होय. काय होतं माहितीये का, काळजी घेण्यापेक्षा काय होतंय, ज्यावेळेस पळतो बैल चांगला असतोय, होय. तो एक वेळ नाही घरी आणला धावणीला तरी चालतोय, पण ज्यानं नाव केलंय आणि जो बैल आजारी पडलाय तो बैल आपल्यापाशी पाहिजे, कारण ज्या आजारी काळात आपण त्याला जपलं पाहिजे, हे आपलं पहिल्यापासून म्हणजे मनापासून उद्देश असतोय. बरोबर आहे. आणि हा. मुका जीव असतो, हा, त्याला तेच की. बोलता येत नाही, त्यामुळे त्यांच्या पण जाणलं पाहिजे आपण. तेच कारण की आता त्याच्यामुळे ह्यो बैल लागलंय त्या बैलाला लागलं, मग हीच बैल बाहेर ठेवायची कुठं सांभाळायला, मग ते माणसं म्हणतात ना की मन एक आहे की लंगडा घोडा म्हणजे दिला इकडे ते चालू नाही. मग चालू बैल बाहेर दिली तरी चालतेत, पण जे बिनकामाचं असेल ते आपल्या घरी ठेवायचं आणि आपण सांभाळून त्याला चांगलं करायचं, हेच डोक्यात असतं. दादा कुठल्या पायाला शोभा. झालंय? ये या पाठीमागून जायला ना. शोभा का डावा पाय. डाव्या पायाने अजून पण थोडं हे दिसतंय. आता ते भाजलेले आहेत ना, ते दागणे तुम्ही म्हटलं डाग दिले, स्पॉट दिलेले तिथं जिथं दिले तिथंच झाले का? हा तिथंच झालेले. तिथं नॉर्मली इकडे मागे क्रॅक होता आणि ते लिगामेंट तुटून पुन्हा ते पाणी पण आणि झालेलं. फरक पण दिसतोय. तुम्ही म्हणाला की पहिल्यांदा पाय वरती 2-2.5 महिने ना पायचं वर धरत नव्हता. आणि दुसरी गोष्ट, हा बैल जेवढे डॉक्टर म्हणजे झाले की औषधाचे म्हणजे सगळ्यांनी पैसे घेतलेत, बाकी अशी त्यांची म्हणजे व्हिजिट फी किंवा काय बल्लाळ डॉक्टरांनी तर कमीत कमीत आता म्हणजे ते घरातल्या गतच आहे आपले, त्यांनी आजपर्यंत आपलं ह्या बैल जसा आजारी पडलाय एक 10-12 डॉक्टरांच्या विजिट झाल्या, पण 10-12 डॉक्टरांना दाखवलेलं. नाही बल्लाळ डॉक्टरांच्या 10 विजिट झाल्या, अरे पण 10 विजिट मध्ये 1 रुपया मागितला नाही. पैसे हे करतो, ऑनलाईन मारतो, एकदा ऑनलाईन मारलं ते हाय असं रिटर्न त्यांनी टाकलेलं डॉक्टरांनी, म्हणजे पैसेच घेतलेले नाहीत त्यांनी. म्हणजे असे पण डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांचं काय म्हणणं, जेव्हा बैल सहा होईल तेव्हा बघू म्हणलेत काय करायचं ते. म्हणजे अगोदर फरक पडला पाहिजे त्याच्यानंतर. की. खरंच आहे. आणि त्या लक्षाला तुम्ही म्हणता त्याला पण तेच डॉक्टर होते का? म्हणजे त्याला पण होत तेच डॉक्टर त्यांनीच कव्हर केलं. त्यांनीच कव्हर केलं. आणि टीटी पण आता नक्कीच कव्हर होईल. तेच की, आता त्यांचंही केलं आणि आयुर्वेदिक माळी डॉक्टर आहेत ना आरग बेडके, त्यांचा सल्ला घेऊन ते स्पॉट मारून डागलंय. आता किती तुम्हाला वाटतंय किती काळ लागेल अजून म्हणजे मैदानात उतरवण्यासाठी? बैल एक 1.5-2 महिने म्हणजे क्लिअर होईल, त्या जखमा हे सगळ्या क्लिअर होतील 1.5-2 महिन्यात. आणि मग बैल क्लिअर झाला तरी आपण एक 3-4 महिने 4 महिने बसून ठेवणार आहे, म्हणजे आराम देऊन. मग तिथून पुढे मग फेरं द्यायचं, पळाला तर पळाला, नाही तर नाही पळाला तरी आपला घरी असा उभा राहिला तरी चालेल, काय वाटणार. दादा ज्यावेळी तुम्ही सांगताय आता हे झालं पायाला दुखापत, पण नक्की कशामुळे झालं, काही कारण समजलं का? कारण काहीच समजलं नाही, पण सोडल्यावर त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी आल्यानंतर बैल असा का करतोय म्हणून बघितलं, तिथं कारण समजलं, तिथंच काही कळालं. मग व्हिडिओ जाग्यापासून जी चेरस सुटली, बैल 50 फूटच बैल पुढे गेला आणि 50 फुटानंतर ह्यो पाय असा आतराईज धरून आहे ना, 3 पायाचा बैल फेगडा म्हणतो ना, तर घसपडत 3 पाय पब्लिक मधनं तसले आलं निघून. पब्लिक मधून आणि अचानक झालं का? अचानक तेच पळताच झालेलं. आणि त्यावेळेस काय झालेलं, पावसात सारख्या गाड्या पोहून ही पेडगाव फाटीला पण व्हायचं, नॉर्मली असे खडक उघडे झालेले. मग खडकाचा मार लागला, काय झालं, एक नक्की खालवर होऊन काय कॅमेऱ्यात तुम्ही बघितलं असाल नंतर? बघितलं की, पण तो बैल 50 फूट ते 100 फुटच गेला नीट, 4 पाय असं पळत होता. आणि त्याच्यानंतर बैल असा पाय आत सोडला आणि हायसच पळत होता बैल. अचानकच झालं थोड्यानंतर. खरंच हे खूप वाईट असते का मालकासाठी अशा पद्धतीनं आपल्या नंदीला बघणं? तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुलालात असताना तर आपण सोबत असतो, पण अशा काळात पण तुम्ही सोबत आहेत ते पण नाही, गुलालाचा किंवा हारल्या जिंकल्याचा प्रश्न नसतोय काय, फक्त काय आता आम्हाला एवढा आनंद आहे म्हणजे मागच्या 3 महिन्यापासून की जो बैल 3 पाया उभा राहत होता किंवा 4 पाया बैल उभा राहतोय, ह्याचा आनंद मोठा आहे. इथून पुढे नाही पाया आपल्या नशिबाचा भाग, पण ह्याचं शरीर आणि ह्याला उठणं बसतं व्हायला लागलं, ह्याचा आनंद मोठा आहे आपल्याला. काय बैल आज आहे उद्या नाही, बैल आपण ह्याच्यापेक्षा जास्त चांगली घडवू किंवा चांगली घडतील आपल्यावर, किंवा नशिबाने येतील किंवा नाही यायची बैल, पण ज्या बैलांना आपल्यासाठी नाव केलंय तो दुसरीकडे ठेवून पडत्या काळात चालत नाही.
ते आपण आपल्या घरीच ठेवतो. आणि दादा नंदींचं असं वैशिष्ट्य असतं की त्याचा म्हणजे त्या नंदींचा आशीर्वाद कुठल्या स्वरूपात तुम्हाला भेटेल ते पण सांगू शकत नाही. बऱ्याच मालकांचा असं म्हणजे आशीर्वाद म्हणजे पहिला नंदी घडला असेल तर त्या आशीर्वादाने दुसरा नंदी पण त्यांच्या दावणीला तयार होतो. 100% म्हणजे ह्याच्या अगोदर पण अशीच बैल होऊन गेले आमच्याकडे. एक बैल असाच पाय मोडलेला, तो अटॅकनं मेला हा. पक्षा म्हणून. असाच मोडलेला बैल, हाड बाहेर येऊन असं विंगाचं मैदान जत्रच होतं पहिले त्यावेळेस हा. पोळ झाल्यानंतर. मग ते होऊन झाल्यानंतर बैल 2 वर्ष होता आणि पुन्हा तब्येत जास्त झाली आणि अटॅक आला आणि तो मेल्यानंतर एक दुसऱ्या चौथ्या दिवशी असंच आदत खोंड घरात होतं आणि ते आम्ही फेरं टाकत होतो. ती नेलं. त्या दिवसापासून ती फायनल राहिलं. तो सुंदर म्हणून बैल होता आमचा. सुंदर बावल्या मग ती 2-4 वर्ष आमची टॉपलाच गाडी पळाली. ते पण म्हणजे पहिल्यापासूनच हा असं म्हणजे तुम्ही असं नाही की बाबा की एक बैल थांबला तर आमचा काळ की 6 महिने किंवा वर्ष ह्या नादात जातोय असं नाही. आम्ही 1 नंबरला नाही खेळत ना बैलगाडी क्षेत्रात, पण दररोज आमच्या दावणीला एक ना एक बैल गुलालात राहणार. म्हणजे शो बैल थांबलाय ना, दुसरा बैल आमचा गुलालात ठेवणार का तर ठेवणार. म्हणजे असं नाही की मोठ्या मैदानात राहील, बारक्या मैदानात ही राहील, हे विषय वेगळा आहे. पण कंटिन्यूस गुलालात बैल एक ना एक राहणार. आता ह्यो बैल जेव्हापासून आला तेव्हा ती 2 खोंड पळतात असा विषय झालाय. तर दादा सांगतेत त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं एखाद्या नंदीवरती पडता काळानंतर जर जपलं तर तशाच पद्धतीचे नंदी तुमच्या दावणीला तयार होत असतात. हे दादांच्याकडून समजते. सांगताय की टिटवी या नंदीला म्हणजे पळत असताना मैदानामध्ये अचानक पाय वरती पकडला. आम्ही मध्यंतरी पण एक बाईट घेतलेली. त्याच्यामध्ये पण आम्हाला असं त्यांनी सांगताना म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असं आलं की मैदानामध्ये नंदी धावत होता त्यांचा, परंतु अचानकच म्हणजे थोडस मैदान जवळ आलं असताना म्हणजे फायनल जवळ आलं असताना किंवा तो फायनलला गुलालात राहणार असं वाटत असताना अचानक त्यानं पाय वरती पकडला आणि तिथे काही समजलं नाही. दगड नव्हता, काय नव्हता आणि घरी आल्यानंतर तो काही वेळानंतर मनाने त्याने पाय खाली टेकला. मग असे प्रकार होते ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? काय आता बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, बैल मालकाचा प्रत्येकाचा वेगवेगळा असतोय. कुणाला काय वाटतं, कुणाला काय वाटतं. पण किरकोळ आजारी असेल किंवा काही लागलं असेल, चमक झालं असेल, असं म्हणजे आमचा तर दृष्टिकोन असतोय. आता काय लिंबू किंवा जादू टोना असं पण काय काय म्हणते, असं काळी जादू वापरते आणि त्याच्यामुळं असं होतंय. आता कसा विषय आहे माहितीये का, काळी जादू. आता हाय होत असा बैल असेल का? बैल ह्याच्या आधी पळायला गेलेला होता टिटवी. तुम्ही पहिले कधी पण बघा, बैलाच्या गायत काय दिसणार नाही. मुरकी कांटा पण आता काढला, कांटा मुरकी आणि येसन एवढंच दिसतं. तो पण बैल बघा. म्हणजे प्रत्येकाची एक तुम्ही मनापासून कुठल्याही देवाची भक्ती ठेवली तर तुम्हाला ती यश भेटतं. आणि यश भेटत असल्यानंतर आणि ज्यावेळेस तुमचा बैल गुलालात राहत असतो त्यावेळेस काय म्हणतात, म्हणजे बैलगाडी मालकच दुसरे काय म्हणतात की ह्यांचं लिंबू टाईट आहे किंवा नियोजन लिंबूचं जास्त मोठं आहे, हे आहे ते. बरंच ऐकायला हा मग भेटतं असे म्हणतात. आता आमचं एवढं ह्याच्या जरी टिटवी फॉर्मला पळत होतो तेव्हा आम्हाला पण काही जण माघारी आमच्या म्हणायचे ह्यांचं लिंबू लय स्ट्रॉंग आहे, असे तसे आहेत, देवाची देवाला जाते ही ते. आता म्हणजे ज्यावेळेस गुलालात राहत होता जेव्हा मार खातोय किंवा काय होतोय असं तेव्हा म्हणत नाहीत की ह्यांचं हे आहे. म्हणजे आमच्याकडे असतंय किंवा दुसऱ्या कोणाकडे असतं. एक ज्यावेळेस देवाचं एक थोडंफार देणगी असते आणि दुसरी गोष्ट तुमचं लक असतंय. त्या लकमुळे तुम्ही कंटिन्यूस गुलालात राहता आणि फायनलात राहता आणि ते भक्ती मार्ग असतो. म्हणजे भक्ती मार्ग हे ठेवलाच पाहिजे कोणी कोणी कोणी. पण असं नसते की सगळं लिंबावर गोष्ट होत नाही. आता काही जण पण आता आपल्या इथं गाडाला मस्त दररोज बैल नेतात, ही करतात. म्हणजे जो देव मनापासून देवाला जातोय त्याला तो भेटतोयच. म्हणजे देवाचा आशीर्वाद भेटतोयच. पण नुसतं असं कामापुरतं आणि ह्याच्यापुरतं जाणं म्हणजे ते वेगळं असं. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं बोलण्याचा हेतू असतोय. पण प्रत्येकाला वेगवेगळ्या देवाची आवड असते किंवा काय असते किंवा कुठलंही कार्य चांगलं वाईट करताना आपण देवाची एक भूमिकामुळे एक श्री गणेशा करतोय. तसं बैलगाडी क्षेत्रात पण करतेत. फक्त माणसांचा गैरसमज काय आहे की ज्यावेळेस बैल पळेल तेव्हा ही लिंबूवाले येते आणि ज्यावेळेस मार खाईल तेव्हा त्यानं मार खाणाऱ्यानं म्हणायचं की ती दुसऱ्यांची फायनल राहते ती लिंबूवाले आहेत असं आहे. बरोबर. पण दादा नक्की म्हणजे आता तुम्ही सांगताय देवाचा आशीर्वाद जर पाहिजे याच्यामध्ये, पण आशीर्वाद आपण म्हणतोय की या गोष्टी याच्यामध्ये येतात. पण तुमचा नंदी पळू नये म्हणून काहीतरी काळी जादू करणारे पण असतात. असं याच्याकडे कसं बघता, नक्की खरं आहे का हे? ऐका, आज बैल माझा थांबला किंवा कोणी जादू केली असेल नसेल ती देवाला करणाराला माहित. पण एकच सांगतो, बैलगाडी क्षेत्रात आहे ना, बैलगाडी क्षेत्रात असं आहे की कुणी काही केलं तर मी वाईट केलं तर इथंच फेडायचं आहे आणि मी चांगलं केलं तर इथंच मला आनंद भेटणार आहे. आज एवढं सांगतो की आमची 3री-4थी पिढी आहे. आमच्याकडे दर वर्षी नवीन बैल तयार होतोय
एक नंबरातला नाही पण कंटिन्यूस गुलालातला बैल तयार होतोय. म्हणजे शी कुठं तर आम्ही ह्या बैलाविषयी किंवा ह्याच्याविषयी आम्ही मनापासनं भावना आणि चांगलं ठेवतोय म्हणून आमच्याकडे करतोय. ना तर आम्ही तसं 1 वर्ष बैल टॉपला पळवत असेल लिंबू किंवा कसं, तर दुसऱ्या वर्षी आमच्याकडं असा नंदी तयार होणार नाही. म्हणजे म्हणतात ना, वडिलांना केलं की पोराला फेडायला. आता आता तसं तसं नाही, नाही. की ज्यानं करेल त्यानंच फेडायचं असतंय. अशा गोष्टी आहेत. फक्त चांगलं केलं ना 100. आता जेवढी जेवढी बैलगाडी क्षेत्रात बघा 2-2, 3-3 पिढ्या आहेत. त्यांची बैल आज राहतात फायनलला, उद्या नाही तर राहत शेते. पण बरोबर. ते कंटिन्यूस ह्या नादात आहेत आणि यांची आर्थिक बाजू कुठली ढासळत नाही किंवा काही नाही. म्हणजे हे महत्वाचं असतंय. ते असं नाही की बाबा ते मोठेच आहेत पहिल्यापासून. म्हणजे ते पण शून्यातून विषय निर्माण केलेले आहेत सगळ्या कुटुंबाने बैलगाडी क्षेत्रात. पण ते काय मन हालत नाही. म्हणजे त्यांची वागणूक किंवा प्रेम आणि कष्ट करण्याची, म्हणजे प्रामाणिक. बैलावर असेल किंवा घरातल्या दुसऱ्या धंद्यावर असेल किंवा कुठल्याही व्यवसायावर असेल, ते मनापासून आहे. नाहीतर बरोबर. आता काय झालंय, चायना पिन कसा म्हणजे वापरायचा आणि फेकायचा, हा, तर तशा बैलगाडी पद्धतीने क्षेत्रात तसं झालंय की बैल आणायचा, उलट सुलट काही बैलाला करायचं, बैल पळवायचा, नाही बैल पळाला की पळाला की विकून टाकायचं. ऐकायचा. मग ह्या येणं तुमचा सगळ्याच बॅलन्स हलतोय, घरचा हलतोय, बाकीचा म्हणजे मेंटॅलिटी माणसांची हलते आणि माणूस तो या नादातून थांबतोयच तो. आणि जे पहिल्यापासून या नादात आहेत ते बघा तुम्ही, कित्येक माणसं आहेत की शेवटपर्यंत. शेवटपर्यंत आहेत आणि ते म्हणतात पण आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हे नाद काय बंद करणार नाही. नाही. आणि दादा हे करणारी कोण असतात नक्की? कारण आता शर्यती बघतो आपण, अनेक नंदी असतात, ही स्पर्धा असते. अनेक जण असे असतात की स्पर्धेमध्ये स्पर्धक असतात, म्हणजे जॅकी असू देत, बैलगाडा मालक असू देत, पण स्पर्धा संपल्यानंतर एकत्र येऊन सगळे बोलतात, एकमेकांना असं शुभेच्छा देतात, असं पण असतं. मग हे विषय करणारे कसा कोण असतोय असतात माहित असं? आहे का, ज्यावेळेस तुम्ही असो मी असो, ज्यावेळेस ईर्ष्या लागते किंवा आपण एका गटात असतोय ते त्यावेळेस खेळ असतोय. म्हणजे हा, थोडक्यात खेळ. 2 पैलवान असतील त्यावेळेस लढतेत, त्यावेळेस ते स्पर्धक म्हणून लढते. लढतात आणि ज्यावेळेस कुस्ती होते आणि बाहेर जातात ते दोस्त मंडळी. आता आमचं पण तसंच असतंय. पण जे सोशल मीडियाला बाकीचे कमेंट्स करणारे किंवा कोण दुसरे असतात का नाही, त्यासने वाटतं की ह्यांचं काहीतरी वेगळंच आहे. हा, पण बरोबर. ती माणसं आहेत ना क्लोज एकदम असतात एकामेकाच्या. फक्त आणि त्यासने पण आनंद असतोय की मला आज एकूण 2दा हरवलं असलं तरी मी म्हणतो तिसऱ्यांदा मी तुला हरवणार आहे. बरोबर पण आहे. जो जिंकलेला असतो तो म्हणतो बाबा एकदा तर तू जिंक, पण मला हरव, त्याशिवाय तू ग बसणार नाही. ही बैलगाडी क्षेत्रात म्हणजे जी पहिल्यापासून या नादात आहेत ते तशा त्यांचं ते पद्धती. गुण आहेत आणि चांगले गुण आहेत. हा, पण ही नवीन आले त्यासनी काहीच कळत नाही. ते नुसती कुरडी ईर्ष्या करतात आणि स्वतःला संपवून घेतात आणि त्या नादात. खेळीमेळीचं वातावरण असलं तरच ते खेळ हा, राहतो, खेळ नाहीतर त्याला मग वेगळं वळण पण लागतं आणि विषय आणि कसा आहे माहिती त्याच्यामुळे. आहे का, ह्या नादात ईर्ष्या पाहिजे. ईर्ष्येचा नाद आहे. ज्या दिवशी तुमच्या मनात ईर्ष्या येईल किंवा तुम्हाला एखाद्याची गाडी मारायची असेल किंवा तुम्हाला मोठा बैल घडवायचा असेल किंवा काय करायचं असेल तरच तुम्ही टॉपला जाऊ शकताय. आणि तुमच्यावर ईर्ष्याच कोण करणारा नसेल तर मग कसं पुढे. तुम्ही हाय असा बैल घ्यायचा, जायचं यायचं, मग ते त्यात काय राहत नाही. म्हणजे हा, अर्थ राहत नाही त्याच्यामध्ये. 19-20 पाहिजेलच या खेळात. म्हणजे एकदा तुम्ही जिंकला पाहिजे, एकदा आम्ही जिंकलो पाहिजे, असं मग वडाचढ असली तर मग ह्या नादाला म्हणजे आनंद होतो, म्हणजे बरोबर गोष्टी आहे. कुठल्या. दादा तुम्ही आता बोलत असताना सांगितलं की एखाद्या नंदीचा आशीर्वाद महत्वाचा असतो किंवा अनेक बैलगाडा मालक आहेत ते शेवटपर्यंत त्या नंदीला आपल्या सोबत ठेवतात, म्हणजे पळायचं बंद झालं तरी पण. हा, त्याच्यावरून मला आठवलं की आता मोठा लक्ष आपल्या या बैलगाडी क्षेत्रातून म्हणजे खऱ्या अर्थाने हे क्षेत्र पोरकं करून निघून गेला. त्याने म्हणजे एक काळ गाजवलेलं बिनजोडचा बादशाह म्हणून, सप्तहिंद केसरी म्हणून मोठ्या लक्षाचं नाव आहे. तर मोठ्या लक्षाबद्दल काय सांगाल आणि उत्तम भाऊंच्या बद्दल आता पण मोठ्या लक्षाबद्दल सांगाय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, त्याच्यात काही विषय नाही काय. तुमचंच म्हणजे वैयक्तिक मत. ऐका ना, काय सांगणं म्हणजे आपण एवढं मोठं नाही त्या बैलाविषयी काय सांग. आता उत्तमबांचा विषय सांगतो की तो बैल त्यांनी एवढा सांभाळला किंवा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सांभाळला किंवा त्या बैलाचा आज 7-8 वर्ष झालं बांधून आहे किंवा काही त्यासने बेनिफिट नव्हता किंवा काय नाही, पण त्याने घरच्या प्रमाणे सांभाळणं, म्हणजे परिस्थिती मोठी असो किंवा बारकी असो कशी असो, पण त्यांनी जी कोण असं आज असं आहे की माणसात म्हणजे जे वाईज जास्त लेवलला शिकलेले असतात, वाईज आई वडील कामाचे बंद झाले किंवा हे झाले तर ते सांभाळायचं नाही, मग ते बाहेर ठेवायचे कुठं तर मग मेस लावायची, म्हणजे आता अशा. वृद्धाश्रमांची संख्या पण हा, मग वाढते तसे आहेत. त्याच्यामध्ये. पण बैलगाडी मालक असा करत नाही की तो ज्या बैलांना नाव केलं किंवा ज्या हे नाही तर तो बैल शेवटपर्यंत. शेवटपर्यंत सांभाळ. आज त्यांनी सांभाळलाय आणि आज ते 4-7-8 वर्ष सांभाळत असेल तरी पण त्यांच्या दावणीला बघा ना, दरवर्षी एक नवीन खोंड होतोय तयार किंवा बरोबर दररोज राहिलं मोठ्या मैदानात पण कंटिन्यूस भागातल्या मैदानात राहतोय ना, उत्तमचा गुलालात बैल राहतोय ना. असं काही नाही की म्हणजे किंवा आशीर्वाद. आता तो बैल गेला त्याच्यानंतर आता त्याचा बारका म्हणतात खोंड आहे तो, तर 100% आहे ना खोंड तो की गुलालात जाईल आणि जिथं जिथं लक्ष राहिलं तिथं 100% त्यांच्यातला एक ना एक बैल
दावणीचा राहील त्याला गुलाला. मी आशीर्वाद पुढं हा राहतोच तो, हम्म, कारण त्यांनी प्रामाणिक कष्ट केलंय ना त्या मोठ्या गोष्टी. लक्षाला पळताना तुम्ही बघितलेलं का मैदानात? मोठा लक्षाला पळताना काय सांगतोय, आम्हाला मोठा लक्ष भेटलाच नव्हता पायऱ्याला, इकडून मागून पहिऱ्याला पायऱ्याला मागून भेटला नव्हता. पण हा. ज्यावेळेस बंदी पडली हम्म. आणि बंदी पडल्यानंतर काय विषय झाला की गौतम भाईंचा हा. बारका लक्ष घेतलेला, म्हणजे बांधून होता भैयांना मारत होता म्हणून तो कोण पळवत नव्हतं. मग तेव्हा आम्ही बारका लक्ष बंदीत 3.5 लाख रुपयाला घेतलेला. आणि मग बारका लक्ष आणि मोठा लक्ष मग आमचा पैरा झाला. आणि तो पण आनावाडी टोल नाक्या तिथे एकच मैदान होतं त्यावेळेस, बंदीच्या ह्याच्यातच एक कसं मॅनेजमेंट न होतं का काय, टोल नाक्यापाशी झालेलं मैदान. त्या ठिकाणी मोठा लक्ष आणि बारका लक्ष आम्ही पळवला. आणि 2000 मला वाटतंय 15ला बैल पळवला. आणि त्यावेळेचा मोठा लक्ष आणि बारक्या लक्षाचा शेमीचा फोटो बघा माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवतो. फोटो आहे ते. अरे वा, हे बघा मी लहान होतो, इकडे बारका लक्ष, बघू शकताय हे मोठा लक्ष. शिव पण भाऊ माझाच आहे आणि मी इकडे आहे, दोघं भाऊ भाऊ होतो. उत्तम ड्रायव्हर आहेत गाडी बारका लक्षांची. बघा दादा किती वर्षापासून म्हणजे मोठ्या लक्षाला बघितले दादानी खऱ्या अर्थानं. आणि अनेक जण आता दर्शनासाठी येत होते आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी बघितले तुमच्यासारख्यांचं भाग्यच म्हणावं लागेल. होय कसं होतं मध्ये आता सोशल मीडिया तुमच्यामुळे आहे ना, बैलगाडी क्षेत्र आता टिकलंय, मग किंवा पारंपरिक पुढे जायला लागले किंवा पोचतंय जास्त, आणि काही इतिहास आहे तो जपला जातोय तुमच्यामुळे. नंतर ह्याच्या आधी पण भरपूर बैल होऊन गेली, पण त्यावेळी सोशल मीडिया कॅमेरा इतकं काय नव्हतं, त्यामुळे इतिहास कॅप्चर करता आलं नाही गोष्टी. ज्यांनी बघितले त्यांनी आठवणी तरी सांगितल्या. मग तेच सांगतोय काय, आताच्या काळात ज्यांनी बकासूर बघितलंय ते म्हणतात बकासूर त्याच्या आधी लक्ष बघितलं ते लक्ष, त्याच्या आधी इंजान बघितलं त्याने इंजान, तानळपटला सोन्या, त्याच्या आधी आमचा वळू बैल सुपण्यातला पळत, ते म्हणाले वळूच पळत. असं आहे ना, प्रत्येक इतिहास राहतोय. मोठ्या लक्षाचं म्हणजे कोणकोणत्या, म्हणजे त्यावेळी बघितल्यानंतर काय आठवणी आहेत मोठ्या लक्षाच्या पळण्याबद्दल, काय सांगाल, कसं होता पळ? भरपूर आहेत, म्हणजे त्या बैलाला आहे ना, वेगळे पण होता. आता जे पुशेगावचं जे मैदान येणार आहे ना, 1 नंबर तासावरून 12 गाड्या पळत होत्या. आणि त्यावेळेस 1 नंबर तासावर बारका लक्षात लय आदत खोंड होतं, आणि खोंड नॉर्मली असा स्पीडनं लागून यायचा, म्हणजे गतीनं, त्याला कळतच नव्हतं किती पळतोय ते. आणि तसल्या पब्लिक मधून तो असा स्पीडनं असं प्रेस करून यायचा, आणि तो मोठा लक्षात असला उचलून घ्यायचा. आणि निम्म्यापर्यंत गाडी आहे ना, तर 6-7 नंबरला गाडी पळत होती 12 गाडीत. आणि त्याच्यातनं गाडी जशी उचलली, पुढच्या 100 फुटात 1-2 छकड्यानं उभं राहूनच गाडी लागली. एवढ्या अंतरानं लागली गाडी. अंतर ते कायम असायचं अंतर. पण विषय काय व्हायचं, दिलीप ड्रायव्हर असतील, उत्तम भाऊ असतील, त्यावेळेस हाणत होती ती गाडी, म्हणजे मी बघत होतो त्यावेळेस. पण शक्यतो करून ती बैल हाणतच नव्हती, जुळवून गाडीत नाही. तर किती गाडी न्यायचा प्रयत्न केला तरी पुढच्या रानाला ती गाडी 2-4 छकडे टाकून गेलेली कळत नव्हती. आणि एवढं अंतर आता बघतोय आता अंतर म्हणजे काय विषय होतोय, त्यावेळेस 1100-1200 फूट रान होतं पळायला, आणि आत्ताचं रान आहे 900-950 फूट, 1000 फूट नाहीच, आली इकडेच आहे. त्यामुळे आता अंतर ते कळून येत नाही, असं त्या अंतराचं त्याच्यामुळे होत असेल. खरंच आहे, म्हणजे प्रत्येक नंदीचं जसं तुम्ही सांगताय मोठ्या लक्षात ते वैशिष्ट्य किंवा वेगळे पण म्हणावं लागेल, एवढं अंतर आणि एवढ्या फरकानं गुलाल करणं. आणि खरं दुसरा एक या संदर्भात एक प्रश्न विचारूया. आजच वडकीचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं, त्याच्यामध्ये लाखो प्रेक्षकांचं खरं आस लागलेली होती, ती म्हणजे मथुर या नंदीकडं. आणि सगळ्यांना तर माहिती आहे राहुल भाईंचं मथुर आणि तुमचं असणार एक वेगळं नातं. तर गट पास केला मथुरनं, आणि सेमीला लक फॅक्टर म्हणा किंवा काही गोष्टीमुळे नाही सेमीला मथुर सेमी पास होऊ शकलं नाही. तर काय सांगाल याच्याबद्दल? हार-जीत आहेच, कारण का तर प्रत्येक वेळेस प्रेक्षकांनी किंवा फॅन फॉलोअर्सनी सगळ्यांनी वाटतं की मथुर ह्यो जिंकावा, पण एक दिवस आपला नसतोय, त्यावेळेस बैल हरतोय किंवा काहीतरी अडचणी येतात, त्यामुळे बैल हरतोय आपला. म्हणजे हॅट्रिक होती ना दादा? हॅट्रिक होती 100%, पण आशा लागलेल्या हॅट्रिक होती, वाटत होते आम्हाला पण. आज 15 दिवस झालं म्हणजे वाटत होतं की 100% आम्ही राहणार. आणि गटाला जी गाडी पळाली, दादांचा फोन आला, कुठं आलाय म्हणलो, असं घरी व्हायचं, आणि त्याच्यात तुम्ही पण इकडे आलेला. मग नाही म्हणलो मी इथंच आहे, म्हणलो असं आलो नाही. तर आम्हाला 100% वाटत होते की मथुर आज 1 नंबर करणार. आणि दुसरं म्हणजे बकासूर हा नंदी आणि मथुरा नंदी दोन्ही पण एकाच गटात आलेले. दोन्ही पण एका गटात आलेले, सगळ्यांचं दोन्हीवर लक्ष लागलेलं. पण नवीनच आपल्या तालुक्यातल्या कराडमधला आदत खोंड त्या सीमित लागला, म्हणजे त्या बैलाचं एक स्टार असेल किंवा खोंडाचं काय
त्यांनी ते दाखवलं. आणि बैलांचं पण मथुरचं पण काय आहे माहिती आहे, खरं सांगतो की मथुरच्या गायात जेवढा आदत कोण किंवा जेवढा बारका बैल हलका असेल त्यावेळी 100% बैल गाड्या लावतो. आपण फॉर्च्युनरच्या मैदानात बघितलं, हा. पुष्पराजला मथुर या नंदीमुळे पुष्पराज हा, उजाडात तेच आला की. खऱ्या अर्थाने एवढ्या. आणि शिव पण बैल चिमण्या पण चांगला स्टॉपचा आहे. पण विषय काय होतं, काही वेळेस अचानक बैल घातली आणि दोन्ही पायात जुळलं नाही गाडी पळताना, बरोबर आहे. तरी पण ती गाडीला स्पीड लागत नाही. कमी जास्त दोन्ही बैल, एखादा बैल कमी जास्त असला आणि त्यांचं पळात जुळ तर ती गाडी अंतर तोडत जाते. आज काय झालं, दोन्ही बैलांचं पळात जुळल्यागत नाही वाटलं, असं मला वाटलं. तुम्ही ते हा, बघताना तुम्हाला वाटलं तसं? बघताना त्यामुळे ती आज गाडीनं मार खाल्ला. दादा अशा गोष्टी होतात, एखाद्या नंदीचं नाव असली, चर्चा असल्याने तो मोठ्या मैदानामध्ये गुलालात राहिला नाही, तर थोडं म्हणजे बैलगाड्या मालकांना काय सांगाल, कशा पद्धतीने त्या हार असेल पण त्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? नाही, बैल मालकासनी काही वाटत नाही, पण ज्यावेळेस फॅन्स असतात त्यांना पण सांगा. आपल्या बैलाबरोबर म्हणजे कोण कुठून येतोय, आज राहुल दादा इकडून येते मुंबईत, मग एवढं 500-600 माणूस त्या बैलासाठी येतोय, धडपडतोय, म्हणजे कोण कोण. आज राजकीय नेता आला तरी तेवढी गर्दी होत नाही, मग ती जेवणावर बोलवायला लागते, गर्दी करायला लागते. पण बिना ही जी गर्दी होते आणि ते मग ती बेकार वाटतं. आणि ज्यावेळेस बैल मार खातो, आपण बसतो, त्यावेळेस आपल्याला काय असं एक वाटत हरला असेल, जिंकेल पुढच्या नेक्स्ट टाइम. पण ज्यावेळेस आपण नजर उठून बैलाकडे, बैलापेक्षा असं बाहेरच्या पब्लिकांकडे बघतो, त्यावेळेस सगळ्यात बेकार वाटतं फेल, की म्हणजे एवढ्या जणांचे मन दुखवले जातात. तुमचा टिटवी ह्या नंदीने पण तुम्हाला खूप नाव मग करून तेच दिले, की. त्यामुळे तुम्ही सांगू शकताय. हो. खरंच आहे, सगळ्यांना असं वाटत होतं सगळ्या फॅन्सना, परंतु काही गोष्टी असतात, खेळ आहे तो हार जीत होणार दादाने सांगितल्याप्रमाणे. पण 100% आता येत्या 16 तारखेला बैल गोलाला जाणार का तर जाणार. दादांचे आणि म्हणणं पुन्हा एकदा ऐका दादा काय जेवढा आहे म्हणतात. ना, बैल एखाद्या दिवशी रिवर्स येईल किंवा बॅक पॅडला येईल, माग येईल, त्यावेळेस दुसरं पाऊल उचलता एकदम मोठं पाऊल उचलतो. त्या दिवशी 100% पुशेगावात वेगळंच पाऊल उचलणार आहे. कारण आजपर्यंत कोण म्हणतं 1 नंबर मी करेल, पण काही ना काही वेगळं करणार का तर 100% बैल करणार, तुम्हाला आज सांगतो. दादा शुभेच्छा आहेत आमच्याकडून आणि धन्यवाद. सगळ्या फॅन्स फॉलोअर कडून, की नक्की तुम्ही जे बोललाय त्या बोलण्याला. चालेल, शास्त्र टायमिंगला तुम्हाला मुलाखत दे त्या दिवशी. आपण दादांच्या बाईट बघितलेल्या आहे, त्याच्यामध्ये दादा आपण असे बोललेले आहेत एका ठिकाणी किंवा एका मुलाखतीमध्ये, की आमच्याकडे पण पैशाची थापी आहे, म्हणजे प्रत्येक ज्या ह्याच्यामध्ये येतो तो काही असा गरीब वगैरे नसतो, प्रत्येकाकडे काहीतरी आर्थिकदृष्ट्या प्रत्येक जण मजबूत असतो. तर दादांना मला विचारायचं आहे की तुमचं काय नक्की बैलगाडी शर्यत सोडून काय तुमचं बिझनेस आहे? आता घरचं आहेच की, बाकीचे बिझनेस आहेत, आणि महत्वाचं मित्रमंडळी आपले जीवाला जीव देणार आहेत, की ज्या दिवशी या बैलगाडी क्षेत्राच्या नादाला अमित पाटलाकडे बैल थांबेल किंवा अमित पाटलाकडे बैल नसेल, आज टिटवी थांबला असेल, त्याच्यानंतर 3 वासरं घेतली तरी पण एक जवळचाच मित्र म्हणत होता की आता बाद झाले वासरांच्या, हे दररोज आपल्याला मोठ्या मैदानात आपलं नाव नाही, आपण एक ती पण त्याला म्हणलं, आपण काय म्हणलो की आपण 40-50 लाखाचा बैल घेऊ नाही घेणार, आपण खोंड तयार करून आपलं 1-2-3 महिने जातील, पण 2-3 महिन्यानंतर आपलं खोंड टॉपला असणार 100%. म्हणजे बैलगाड्याच्या ह्याच्यामधून तुम्ही ते कमवले का तुमचे बाकीचे असे? बैलगाडी क्षेत्रात काहीच कमवायचं नाही, हे ह्याच्यातल्या घरचं घालायला लागतंय. असं आहे बैलगाडी क्षेत्र, असं आहे की कमवाय काही सुद्धा येत नाही. किती जणांनी वायदी घेतली किंवा काही केली, ती तात्पुरते पैसे असतात ते, आणि ज्यावेळेस पुन्हा आपला पडता काळ येतो त्यावेळेस आपल्याला ती पैसे द्यायला लागतात. आता आम्ही पण टिटवीची काही वेळेस वायदी घेतलेली होती, गाडी मार खाणार आहे म्हणून, पण आता ते खोंड नवीन आणलेली त्यावेळेस आम्हाला पण वाटलं ना पुढच्या पैरे देताना की खोंडांच्या मुळे आपण मार खाणार आहे. मग त्यावेळेस आम्ही आता दिलेत ना वायदे, आम्ही पण दिलेत 30-40 हजार, पण आणलीच ना खोंड स्टॉपला 4 मैदानात, म्हणजे खोंडांच्या आता दोन्ही खोंडांचं 7 मैदान झाले, 7 मैदानात 6 मैदानाला फायनल राहिलो, 3 मैदानाला वायदे देऊन पळालो, बाकीचं 3 मैदानाला ऑटोमॅटिक पैरे झालं 4 मैदानाला. म्हणजे ही क्षेत्र असं आहे की ही बैलांचं पैसे कुणी 1 कोटी रुपयाला मी आज बैल इकला किंवा एकुंद्याने इकला, तर तो माणूस तो बैल इकून बँकेत पैसे टाकून तो घरी बसत नाही जेवत किंवा खाऊन बिऊन, आपण म्हणतो ते जर 3% काही पैसे बँकेतले येतील त्याच्यावर आपण चांगलं जगू शकतो, तो करत नाही तसं. क्षेत्राच्या व्यतिरिक्त आपण म्हणेल तो सोडून क्षेत्र म्हणतो की करू, तसं तो करणार नाही. तो बैल इकणार, त्यानंतर 5 खोंड 6 खोंड आणणार आणि ती पळवणार, मग टेम्पो भाडं दररोजचा खर्च, मग तो महिन्याला तो 2-4 लाख रुपये असंच घालवत, मग तो 2-4 वर्षांनी 1 कोटी रुपये
घालवतो ह्या नादात म्हणजे म्हणजे नाद हा वेगळाच आहे. हा वेगळा आहे असं ह्या पैशाचं नाद काही याच्यामध्ये घेणं विषयच येत नाही. देणं नाव नाही. आणि नाद नाद याच्यासाठी हा सारखं आहे. एवढंच आहे या नादात. दादा शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. आता तुमचं पुसेगावच्या मैदानासाठी काय नियोजन आहे का? काय पहिऱ्याचं ठरलंय का? काहीच नाही ठरलेलं. एक कुठला नंदी मथुरचं तुमचा चाललंय आणि दुसरी गोष्ट आदत एक खोंड हा. आहे तो न्यायचा खोंड आणि एक बारका बैल आहे दुसरा ते एक खरेदी चाललंय. मग तो पण असा नाही की बाबा तो पण पायऱ्या इथं थांबलाय. हा. आपण 3-4 लाख 4-1 लाख रुपये पर्यंत आपण बैल तो घेणार आहे. 2 खांदे आतलाय आणि तो बैल भेटला तर आपण त्या बैलावर पुशेगाव जजमेंट लावून काय ना काय बोलायला तर राहण्याची 100% अपेक्षा आहेत आपल्याला. खरंच दादानी सांगितल्याप्रमाणे दादांनी जे शब्द दादा बोलले याच्यामध्ये की मथुर पुसेगावच्या मैदानामध्ये धमाका करणार आणि दुसरा आदत जे खरेदी करणार आहे तो पण एक मैदानात दिसणार आहे आणि काहीतरी आश्चर्य किंवा गुपित ठेवून दादांनी ते सांगितलेलं नाही. आपल्याला मैदानामध्येच समजेल तो आदत नंदी कोण असणार आहे आणि मथुर कशा प्रकारे धमाका करणार आहे. तर पुन्हा एकदा दादांनी आपल्याला परमिशन दिली आणि टिटवी पुन्हा एकदा दादा आम्ही अशी अपेक्षा करतो सगळ्यांच्याकडून की टिटवी हा नंदी लवकरात लवकर याच्यातून रिकवर व्हावा. कारण एक मुकाजीव असतो त्याला बोलता येत नाही त्याच्यामुळे त्याच्या यातना त्याला समजत म्हणजे त्याला सोसावे नाही लागतात. भरपूर म्हणजे चाहते मंडळी किंवा सगळ्यांचे वाट असे बघते भरपूर त्याच्यामुळे. फोन येतात वाट बघते. बैल बघ कसं आता झालाय बऱ्यापैकी म्हणजे जे वाटत नव्हतं ते झालंय त्यामुळे त्याच्यातच तुम्ही आम्हाला आनंदी आनंद आहे. आहेत. हा बाकी काही म्हणजे नाही. पहिलं एक यश मिळाल्यासारखं झालंय भेटलंय जे हा तुम्ही आता अपेक्षा करत पाहायला होता. हा तेच नक्कीच आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही जे बोललाय त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि तुम्ही जसं धन्यवाद. बोललाय तसंच होऊ द्या आणि पुन्हा आम्ही तुमची बाईट घ्यायला चालेल येणार. चालेल 100% धन्यवाद दादा परमिशन दिल्याबद्दल चालेल. आणि तुमचा हा एवढा वेळ दिल्याबद्दल. चालेल. थँक्यू.